थाना क्षेत्र में हुए सनसनीखेज दोहरे हत्याकांड का नागपुर पुलिस ने 24 घंटे के भीतर खुलासा करते हुए 3 मुख्य आरोपियों को गिरफ्तार किया है। यह कार्रवाई अपराध शाखा यूनिट 5 और सकरदरा पुलिस की संयुक्त टीम ने की है। छोटा ताजबाग स्थित कमला नेहरू कॉलेज के पास गोंड बस्ती के समीप रघुजी नगर क्षेत्र में बीती रात 2 युवकों की निर्मम हत्या कर दी गई। मृतकों की पहचान आदित्य उर्फ सोनू बोडवे और दादू उर्फ आदित्य राहुलकर के रूप में हुई है। दोनों के शव खून से लथपथ हालत में मिलने से इलाके में सनसनी फैल गई थी। मृतकों और आरोपियों के बीच एक फल दुकान से नौकरी से निकाले जाने को लेकर लंबे समय से विवाद चल रहा था। घटना वाले दिन इसी विवाद को लेकर दोनों पक्ष आमने सामने आए। देखते ही देखते विवाद हिंसक झड़प में बदल गया और आरोपियों ने ईंट पत्थर तथा धारदार चाकू से हमला कर दोनों युवकों की हत्या कर दी। वारदात को अंजाम देने के बाद आरोपी मौके से फरार हो गए थे। मामले की गंभीरता को देखते हुए पुलिस ने तुरंत जांच शुरू की। सीसीटीवी फुटेज और खुफिया जानकारी के आधार पर अपराध शाखा यूनिट 5 और सकरदरा पुलिस की संयुक्त टीम ने कार्रवाई करते हुए 3 मुख्य आरोपियों को वीरगांव स्थित गारगोटी नाला क्षेत्र से गिरफ्तार किया। गिरफ्तार आरोपियों की पहचान वैभव उर्फ दादू, प्रदीप डोंगरे, वेदांत उर्फ डब्बा, अजय डबीर तथा अभिषेक उर्फ तात्या उत्तम राउत के रूप में हुई है। पुलिस ने आरोपियों की जांच कर आवश्यक कानूनी प्रक्रिया पूरी की है। इसके बाद उन्हें आगे की जांच और पूछताछ के लिए सकरदरा पुलिस के हवाले कर दिया है। आगे की जांच पुलिस कर रही है। आपल्याला माहिती आहे की सकरदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक 9 तारखेला 9 जून 2026 रोजी रात्री 8-8:30 वाजताच्या सुमारास सकरदरा चौकाच्या बाजूला एका फ्रूटच्या ठेल्याजवळ 2 व्यक्तींचा निर्घृणपणे खून करून आरोपी फरार झाल्याची माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने आमचे DCP डिटेक्शन सर यांच्या आदेशानुसार आणि ACP सर यांच्या मार्गदर्शनानुसार क्राईम ब्रांचच्या सर्व युनिट यातील आरोपींचा शोध घेण्याचं काम करत होते। त्या अनुषंगाने आम्ही स्वतः आमच्या युनिटचे पोलीस हवालदार राजू टाकळकर, त्याचबरोबर राजा, त्यानंतर रुपेश नानवटकर, त्याचबरोबर इतर राजू सिंग राठोड आणि दीपक बावनकर असे आम्ही आमच्या वाहनासह या आरोपीच्या घराची माहिती, त्यानंतर आजूबाजूच्या लोकांकडे माहिती विचारपूस करत असताना आम्हाला एक संशयित इसम जो पैसे घेऊन आरोपींना मदत करण्यासाठी आणि बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना मिळून आला। त्याला ताब्यात घेऊन त्याच्या मार्फतीने त्याचा इतर एक साथीदार त्याचा आम्ही शोध घेतला आणि सदर आरोपी हे वीरगाव पुलिया त्या आउटर रिंग रोडने MP च्या दिशेने जाणार असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन आम्ही या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून त्या व्यक्तींचा मोबाईलवर आणि व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर संपर्क साधून त्यांना त्या पैसे येण्यासाठी आम्ही आवाहन केले, परंतु त्यांचे मोबाईल स्विच ऑफ होते, त्यामुळे त्यांचा काही संपर्क होऊ शकला नाही, लोकेशन वगैरे प्राप्त होऊ शकले नाही। त्यानंतर रात्री सुमारे 2:30 ते 3 वाजताच्या सुमारास सदर नंबरवर कॉल आला आणि त्या कॉलच्या आधारे आम्ही ट्रॅप लावून ट्रकमध्ये बसून आणि जो व्यक्ती त्यांचा मित्र जो आमच्यासोबत होता निरंजन रुपेश दळवी याला आम्ही रोडसमोर पाठवून त्या आरोपींना त्या पैसे घेण्याच्या उद्देशाने तिथे बोलावलं आणि त्यांना आम्ही चारी बाजूने घेरून त्यांना ताब्यात घेतलं। हे 3 आरोपी आमच्या ताब्यात मिळाले। त्यामध्ये वैभव उर्फ दादू, प्रदीप डोंगरे, त्यानंतर अभिषेक राऊत उर्फ तात्या, त्यानंतर वेदांत उर्फ डब्बा, अजय डबीर असे 3 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। यातील 2 आरोपींचा यापूर्वी 307, 326, 324 असे बॉडी ऑफेन्स, त्याचबरोबर चोरीचे सुद्धा गुन्हे यांच्यावर दाखल आहेत। यातील 2 मृतक आहेत। त्या मृतकपैकी एक आदित्य बोंडवे उर्फ सोनू आणि दुसरा मृतक आहे आदित्य राहुलकर। हे 2 मृतक हे त्या फ्रूटच्या ठेल्यावर त्यांचं यापूर्वी कामावरून का काढले आणि त्यांचं जे पैशाची देवाणघेवाणीचं पैशाचे व्यवहार का यासाठी त्या ठिकाणी गेले होते आणि त्यातून त्यांचा वाद झाला। त्या वादातून यातील 3 आरोपी आणि त्याचा जो दुकानचा मालक ऋषी या त्या ठिकाणाहून फरार झालेला आहे आणि इतर आरोपी याचा शोध घेऊन पुढची कारवाई आम्ही करत आहोत। पकडलेले आरोपी 3 आरोपी आहेत। त्यामध्ये एक आरोपी वैभव उर्फ दादू प्रदीपराव डोंगरे, वय 30 वर्ष, राणा नरसाळा, दिघोरी। दूसरा आरोपी वेदांत उर्फ डब्बा, अजय डबीर,
वय 20 वर्षे, राहणार रघुजी नगर, मनीष इलेक्ट्रिकच्या जवळ, नागपूर. तिसरा आहे अभिषेक उर्फ तात्या उत्तम राऊत, वय 26 वर्षे, राहणार नवीन नंदनवन, पाण्याच्या टाकीजवळ, पांडव कॉलेजच्या बाजूला. असे 3 आरोपी आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावरती पोलीस स्टेशन सक्करदरा या ठिकाणी पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. आणि यामधील जे 2 महत्त्वाचे विटनेस होते ते सुद्धा आम्ही ताब्यात घेऊन त्यांचा या गुन्ह्यात सहभाग आहे किंवा कसे याबद्दलची अधिक माहिती पोलीस स्टेशन सक्करदरा करून त्यांच्यावरती पुढील कारवाई करण्याची तयारी दर्शवत आहे. रिपोर्ट टाइम्स 18 न्यूज नागपुर। ताज़ा खबरों की अपडेट्स के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे 18 न्यूज और बेल आइकॉन को प्रेस करें।